ज्येष्ठ कवी सदाशिव गणपती कांबळे लिखित भीमांजली काव्यग्रंथाचा वाचक लेखक परिसंवाद कोल्हापूर येथील शाहू स्मारक येथे संपन्न झाला। प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्राध्यापक डॉक्टर विजय काळेबाग म्हणाले, हे पुस्तक समाजाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असल्याचं प्रतिपादन केले। तर अध्यक्षपदावरून बोलताना प्राध्यापक डॉक्टर गिरीश मोरे म्हणाले, जेमतेम शिक्षण, समाजाची आवड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून सदाशिव कांबळे यांनी लिहिलेले पुस्तक लाख मोलाचे असल्याचं सांगितले। प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। जे न देखे रवी ते देखे कवी, म्हणजे जे अगदी रवीलाही सूर्यालाही पाहायला मिळत नाही ते अगदी कवी पाहतो आणि मुक्तपणे त्याला कुठल्याही प्रकारचं शब्दाच्या एकूण विस्तारासाठी शब्दपेकीसाठी कोणत्याही प्रकारचं लायसन लागत नाही आणि अशा प्रकारचं परवाना मुक्त परवाना असताना सुद्धा हे खंडकाव्य पाहिल्यानंतर त्या प्रकारचं काव्य हे नाही आहे। कारण धनंजय कीरांनी अगोदर हे चरित्र लिहिलेलं आहे आणि तो फॉर्म ते गद्यातला फॉर्म जसाच्या तसा पद्यात उतरवायचा आहे। इथं स्वतःचे शब्द रचना काही नाही आहे त्यामध्ये। स्वतः जो कवी ज्या पद्धतीने इतर कवींच्या कविता असतात आणि स्वतःच्या कल्पनेला वाव असते तशा प्रकारची वाव किंवा तशा प्रकारची संधी इस्कुर्लेकर दादांना या ठिकाणी नाही आणि असं असताना त्या एकूण चौकटीमध्ये राहून हे काव्य त्यांनी सादर केलं गेले। पण ते करत असताना कवी म्हटल्यानंतर असा प्रकार आहे की काही शब्द आता कदाचित अध्यक्ष साहेब त्या विषयाचे ते अभ्यासक आहेत, मार्गदर्शक आहेत। काही वेळेला कवींचे शब्द असे असतात की नाहीच कळत, म्हणजे आमच्यासारख्यालाही कळत आहे की या शब्दाचा अर्थ काय किंवा या एखाद्या वाक्याचा अर्थ काय। दादानी जे काव्य या ठिकाणी खंडकाव्य केलेलं आहे यामध्ये साधी सोपी भाषा आहे। ही खूप अवघड गोष्ट आहे पण ती पार पाडली सदाशिव दादांनी ही पार पाडली जबाबदारी, कारण त्यांचा शब्द सामर्थ्य खूप मोठं आहे हे मला आठवलं नसतं। 583 पानांचं 406 पानामध्ये रूपांतर करणं, आपण ज्यावेळेला ती 583 पानं वाचतो त्यावेळेला आपण 2, 3, 4 दिवस घालवतो, पण हे जर आपण एकदा बसलो तर ते 8 तासात वाचून होतं आणि मग एक सुद्धा आपल्याला सापडतो। हा इतिहास आहे त्यांनी लिहिलेला, हा तो चरित्र जे बाबासाहेबांचा आहे, म्हणजे तो इतिहास आहे बाबासाहेबांच्या जीवनाचा। तो इतिहास आपल्याला पद्यरूपात मिळतो ही खूप मोठी योगदानाची बाब आहे त्यांच्याकडून आपल्यासाठी, समाजासाठी। कारण कमी वेळेत आपल्याला वाचता येत आणि विशेष म्हणजे कवीची भाषा सर्वात जास्त कोणाला कळत असेल तर ती कवी शिकलेला कळत वापरायचे ठरवूया। तुमच्या कवितेमधले शब्द जर माझ्यात परिवर्तन करू शकत नसेल, समाज बांधवामध्ये परिवर्तन करू शकत नसेल तर त्याच्यात उपयोगाचे काय? तुमच्या कथेतले, तुमच्या कादंबरीतले शब्द जर समोरच्या माणसाचा मेंदू परावर्तित करू शकत नसेल, परिवर्तन त्यांच्यात होत नसेल मेंदूमध्ये, काय उपयोगाचं आहे? कोल्हापूर परिसरात जर अजूनही जर अशा तऱ्हेच्या हत्या होत असतील, अजूनही इथल्या आई बहिणींवर जर अत्याचार होत असतील, अजूनही अंधश्रद्धेमध्ये इथला समाज अडकला असेल, अजूनही धर्मासाठी माणूस लढत असेल तर कवीच्या कवितेचे शब्द काय उपयोगाचे आहेत? त्यासाठी आपण लिहिलं पाहिजे। इथल्या प्रत्येक माणसाला जाग करण्याचं काम केलं पाहिजे, त्याच्याशिवाय उपयोगाचं नाही। येतो आणि मरतो याच्यापर्यंत काय आपल्या हातामध्ये? संघटित होण्याची क्रांतिकारक घटना बाबासाहेब आंबेडकरांची केली, ती कवीने सुद्धा लोकांना सांगितले पाहिजे, संघटित व्हायला पाहिजे। भारतीयांच्या मनामध्ये केवळ एका ओळीनं जोडणारा हा महामानव भारतीय संविधानाच्या माध्यमातून एक ओळ आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये केली। कुठली ती घटना जी आहे 20 जानेवारी 25 नोव्हेंबरच्या अर्ध्या रात्रीच्या भाषणातली शब्दाची काय आहे की त्या कलमामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ब्रिटिशांचे कायदे इथून सगळे संपले, ब्रिटिशांचे कायदे सगळे संपले, आता आमचे कायदे आहेत आणि इथून पुढे आमच्या डोक्यानं, आमच्या बुद्धीनं आणि आमच्या स्वातंत्र्यानं आम्ही आमचे कायदे करणार आहोत आणि आमच्या माणसांना पुढे घेऊन जाणार आहोत। भारतीय संविधानातला इथून कायदा अत्यंत महत्त्वाचा कलम आहे। सर यांनी एक महत्त्वपूर्ण असे मुद्दे या विषयाला धरून मांडलेले आहेत।
त्या निमित्तानं एवढं सांगावंसं वाटतं की 1970 सालची पहिली कविता आणि 77 वर्षानंतरचा हा भीमांजली ग्रंथ स्वरूपामध्ये असणारा हा गद्य असा काव्य संग्रह हे पुस्तक या ठिकाणी प्रकाशित होत असताना आम्हाला म्हणजे त्याच्यावरती विवेचन होत असताना आम्हाला आनंद होतोय. खरं तर हे ग्रंथ म्हणजे हा ग्रंथ लिहिण्यासाठी इस्पुर्लीकरांना 1.5 वर्ष लागलेले आहे आणि 1.5 वर्षांमध्ये हे पुस्तक त्यांनी पूर्ण केलं. अत्यंत वैचारिक असा हा ग्रंथ त्याच्यावर विवेचन या ठिकाणी इथं झालेलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा टाळ्यांच्या गणामध्ये अभिनंदन करूया. एक अध्यक्षीय मनोगत व्यक्त